मंडळी राम राम. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 आपल्याला सुख समाधानाचं जावं, सगळ्या प्रेक्षकांना आनंदाचं जावं, आपण योजलेल्या सगळ्या संकल्पना, सगळे प्रकल्प पुरे हो हीच प्रभू रामचरणी प्रार्थना. मित्रांनो, 2024 ची सकाळ मी आपल्याशी चर्चा करतोय आणि या सकाळी एक सगळीकडे आनंदाचं वातावरण आपल्याला दिसतंय. सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आणि साहजिकच आहे मित्रांनो, नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन संकल्प आणि प्रत्येकाला शुभेच्छा देणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. अशीच आणि मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राम नामाची चर्चा सर्व भारतभर होते. राम मंदिर 22 तारखेला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणात होऊ घातलेली आहे. पूर्ण भारतभर, पूर्ण जगात, भारतभरात पूर्ण जगामध्ये या मंदिराची चर्चा आहे. कसं त्यांनी आर्थिक प्रगती कशी होणार आहे मंदिराने, किंवा काय काय सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एक बातमी पाहण्यात आली मित्रांनो. रात्री 2-3 दिवसाचा व्हिडिओ येतो, परंतु रामनामाचा महिमा इतका आगाध आहे मित्रांनो की ज्यांनी आयुष्यभर रामावर टीका केली, मंदिर होऊ नये म्हणून प्रयत्न केले, किंवा रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, किंवा हिंदू धर्म एक कसा सनातनी आहे किंवा कसा समाजामध्ये दुही निर्माण करतोय, अनेक सातत्याने त्यांच्या बातम्या आपल्या कानावर येत होतात. त्यांचं आयुष्यच हिंदू धर्माला नावं ठेवणं किंवा सनातन धर्म हा मानव जातीला कसा कलंक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात त्यांची पत्रकारिता त्यांनी वाया घालवली म्हणा, किंवा त्यांनी हे केली. तर असे सत्य हिंदी.com आशुतोष यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला मित्रांनो, आणि खरंच रामनामाचा महिमा किती आघात आहे ते कळून आलं. रामाच्या मंदिरात जर काँग्रेस गेली नाही तर काँग्रेस डुबणार, काँग्रेसचा पराभव, काँग्रेसची हार निश्चित, असा तो व्हिडिओ होता मित्रांनो. पहा, तुम्हाला जर सापडला तर कदाचित तुम्ही बघितला पण असेल. म्हणजे राम मंदिरामध्ये काँग्रेसला राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनाचं आमंत्रण काँग्रेसला गेलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. सोनिया गांधीला गेलेलं आहे, खडगेंना गेलेलं आहे, त्यांचे अधीर रंजन यांना पण गेलेलं आहे, आणि काँग्रेसच्या बऱ्याच लोकांना पण गेलेलं आहे. त्यांनी जायचं का नाही त्याच्यावर तो उहापोह होता. आणि आशुतोषचा तो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. त्यांनी जर गेलं नाही मंदिरामध्ये तर तमाम हिंदू लोक काँग्रेसवर नाराज होणार आणि त्याच्यातून काँग्रेसचं पाणीपत होणार, काँग्रेसची हार निश्चित होणार, असं त्याचा एक मतितार्थ त्या व्हिडिओचा आहे. बरंच मोठा आहे, जवळ 53-54 मिनिटाचा. वेगवेगळ्या लोकांची मतं त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले, आजमावलेले. तर सगळ्याच तात्पर्य काय मित्रांनो, आशुतोष सुद्धा मोदी भक्त झाला काय? आशुतोष आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारचा कडवा विरोधक, प्रत्येक धोरणावर टीका करणारा हा पत्रकार, प्रत्येक याच्यामध्ये धोरण, मोदी सरकारचं धोरण, प्रत्येक धोरण कसं चुकीचं आहे आणि त्याच्यातून भारतीय समाज म्हण किंवा भारतीयांचं कसं नुकसान होणार आहे हे ते सांगत असतात. आणि या धोरणामुळे भारतामध्ये कसा दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल असा त्यांचा एक सांगण्याचा प्रयत्न असतो. अशा आशुतोष सत्य हिंदी.com वाले ते मोदींच्या प्रेमात पडले आणि चक्क सांगून टाकलं की काँग्रेसचे लोक जर राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाला गेले नाही तर काँग्रेसचं पाणीपत होणार, काँग्रेसचा 2024ला पराभव निश्चित होणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आश्चर्य वाटलं आणि ती हेडिंग पोळच त्यामुळे वाटलं का आशुतोष असं सांगतायत म्हटल्यावर काहीतरी निश्चितच वेगळं काहीतरी सांगितलं असेल. आणि मित्रांनो, त्यात पण बरेचशा लोकांनी सांगितलं का बाबा फक्त भाजपला मतदान करणारा हिंदू नाराज होणार आहे. म्हणजे जरी हिंदू नाराज झाला तरी तो काँग्रेसला काय मतदान करणार नाही. म्हणजे जे सनातनी बीजेपीला मतदान करतात ते नाराज होणार आहे, काँग्रेसचे लोक तिथे गेले नाही तर. तर मित्रांनो, हे जे काय त्यांची तारांबळ उडाली ना, आणि काँग्रेसचं जावा तरी अडचण, नाही जावा तरी अडचण, कारण केरळमधल्या एका मुस्लिम संघटनेने त्यांना अपील केलेलं आहे का तुमचा स्टँड क्लिअर करा काँग्रेसच्या लोकांना. त्यामुळे ते द्विधा मनस्थिती आहे. अजून पण त्यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेला जाणार आहे की नाही अयोध्येला याचा निर्णय घोषित केला नाही. आणि मला तरी वाटतं मित्रांनो, हे लोक जाणार नाही. कोणत्या तोंडाने जाणार आहे का? ज्यांनी
रामाचं अस्तित्व नाकारलेलं आहे, राम एक काल्पनिक आहे असं त्यांचं अफिडेविट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. आणि त्यांचाच एक खासदार आता नाहीये, पण कपिल सिब्बल ते राम मंदिराच्या विरुद्ध केस लढत होते कोर्टामध्ये. त्यामुळे तमाम जनता आपल्याला माहिती आहे की राम मंदिराच्या उभारणीसाठी सगळ्यात मोठा विरोध काँग्रेसने केलेला आहे. एका समाजाचं लागून चालन करण्यासाठी, मुस्लिम समाजाचं हे करण्यासाठी आणि एका मोठ्या संख्येला त्यांनी नाराज केलेलं आहे, मोठ्या घटकाला नाराज केलेलं आहे. ही गोष्ट साधी नाही मित्रांनो. म्हणून राम मंदिराच्या उद्घाटनाला गेले काय नाही गेले काय त्याचा काही फरक सामान्य जनतेला पडणार नाही. परंतु ह्या सगळ्या आजच्या नवीन दिवशी ती एक घटना आहे की एक काँग्रेसचा समर्थक पत्रकार एक खुलेआम सांगतो त्याच्या शोवर येऊन की काँग्रेस जर गेलं नाही, काँग्रेसचे लोक जर ह्या समारोहाला गेलं नाही तर त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि गेले तरी पराभव निश्चित आहे, सामान्य जनता पण सांगते मित्रांनो. परंतु हे सगळ्या गोष्टीमध्ये मोदी सरकारचं किंवा राम मंदिराचं जे काय सगळ्या गोष्टी चालू आहे, 22 तारखेपर्यंत मोठा उत्साह त्याच्यामध्ये होणार आहे. अनेक लोकांना आमंत्रण आलेले. आता आपल्याकडे उद्धव साहेबांना पण आजची बातमी आहे की त्यांना पण आमंत्रण गेलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांना गेलेलं आहे, रामदास आठवलेंना गेलेलं आहे, राज ठाकरेंना गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रतिपक्ष जे भाऊ तोरसेकर यांना सुद्धा आमंत्रण गेलेले आहे. त्याच्यावर मी सेपरेट मला बोलायचं आहे. एक त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला भाऊ तोरसेकरांचा प्रतिपक्षावर, तर त्यांनी खरं मान्य केलं की प्रतिपक्षाला आमंत्रण म्हणजे तमाम प्रेक्षकांना आमंत्रण. आणि खरं आहे मित्रांनो, त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांची जी शैली आहे समजून सांगण्याची, राजकारण किंवा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी जो विकसित केलेला आहे त्याला तोड नाही. तर असं मित्रांनो, ह्या नवीन वर्षामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. रामाचं मंदिर, रामाला घर मिळतंय, रामाला मंदिर मिळतंय. आणि जे 500-600 वर्षापासून एका टेंटमध्ये राहिलेले रामलल्ला आज 22 तारखेला त्यांचं हक्काचं मंदिर मिळतंय. आणि हे मंदिर फक्त रामालाच नाही तर सगळ्यांना उन्नत करणारे, पूर्ण भारताला उन्नत करणारे, भारताची जी आर्थिक आपण जे म्हणतो की मक्का मदिना म्हणा किंवा ख्रिश्चन धर्मगुरूंची व्हॅटिकन सिटी म्हणा, यांचे जे आर्थिक आहे याच्या आकडे प्रगतीचे, तिथं लोकांना किती लोक भेटी जातात, करोडो लोक तिथं जातात. आणि त्यामुळे तिथलं आर्थिक गणित पूर्ण बदलून गेलेले. त्याच प्रकारचे एक नियोजन मोदी सरकारने केलेलं आपल्याला दिसून येतं की कालच माझ्या मते 30 तारखेला हवाई अड्डा म्हणजे विमानतळाचं उद्घाटन झालेले, रेल्वे स्टेशनचं एक भव्य उद्घाटन झालेले. आणि आनंदाची गोष्ट मित्रांनो, मी सुद्धा जाणार आहे. मला आमंत्रण नाही, परंतु मी त्या सगळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा तो आनंद क्षण अनुभवण्यासाठी मी सुद्धा 2-4 दिवस अगोदरच तिथे जाणार आहे. 21 तारखेपर्यंतच तिथं परवानगी आहे, पण 21 तारखेपर्यंत जाणार आहे मी. बघूया काय होतं मित्रांनो. राम मंदिराचं अगोदर दर्शन मिळतं का नंतर मिळतं. 24 तारखेपर्यंत तिथं स्टे आहे माझा. मी आणि एक माझे सहकारी 2 जण जातोय. आणि जावाकणे असा द्विधा मनस्थितीत होतो मी, कारण महिन्यापूर्वीच आमचं तिकीट बुकिंग केलेलं होतं आम्ही जाण्यासाठी. परंतु तिथे जे काही वातावरण आहे, प्रचंड गर्दी राहील, प्रचंड सिक्युरिटी राहील आणि त्यामुळं अनेक अडचणी आपल्याला येऊ शकतात, असा पण बऱ्याच जणांचा सूर आला मित्रांचा. परंतु माझा जो जोडीदार आहे तो म्हणे की आयुष्यात येणारा पहिला क्षण आहे, म्हणजे हा क्षण परत येणार नाही. भलं 2 दिवस त्रास होईल, तकलीफ होईल, काहीतरी हे होईल, पण आपण जाऊया. ते यहीची डोळे काय यही दे याची डोळा आपण जे म्हणतो, तो सगळ्या अनुभवण्याचा प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं मला मिळणार आहे मित्रांनो. मी तिथं आपल्याला अनेक व्हिडिओ किंवा हे करण्याचा प्रयत्न करणार आहे, शूटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया काय काय प्रभू रामचंद्र किती केस देत होते. असं मित्रांनो, सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहे मला पण माझ्या चॅनलला पण. आपण त्या देतच आहात, याबद्दल काही शंका नाही. तर या नवीन वर्षाच्या परत एकदा तमाम प्रेक्षकांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समाधानाचं जावं. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आपले सगळे संकल्प पूर्ण व्हावेत, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.